मेदनकर वाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन श्री बाप्पासाहेब जोगदंड व श्री अरुणभाई कुसाळकर यांच्या संकल्पनेतून सालाबादप्रमाणे याही वर्षी मेदनकर वाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी हरिभक्त पारायण डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर, दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी हरिभक्त पारायण गीतांजलीताई झेंडे, दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी हरिभक्त पारायण वनिताताई पाटील, दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी हरिभक्त पारायण शंकर महाराज शेवाळे, 28 एप्रिल 2026 रोजी हरिभक्त पारायण नेहाताई भोसले, 29 एप्रिल 2026 रोजी हरिभक्त पारायण प्रकाश महाराज बोधले, दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी हरिभक्त पारायण ज्योतिताई धनाडे। या सोहळ्याच्या निमित्ताने पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी रात्री 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत या कीर्तनरूपी सेवेचा लाभ घेता येणार आहे। दिनांक 1 मे 2026 रोजी सकाळी 9 ते सकाळी 11 वाजेपर्यंत हरिभक्त पारायण नामदेव महाराज लबडे यांचं काल्याचं कीर्तन देखील संपन्न होईल। मी बाप्पासाहेब जोगदंड, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व सालाबादाप्रमाणे आपण याही वर्षी बालाजीनगर मेदनकरवाडी येथे दिनांक 24 एप्रिल ते 1 मे पर्यंत अखंड हरिनाम सप्त्याचे व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे। तरी या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला नक्कीच प्रबोधन होईल अशी अपेक्षा करतो व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कीर्तनरूपी सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती। आणि ही कीर्तन सेवा चाकण येथील बालाजीनगर व मेदनकरवाडी वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ आयोजित भव्य कीर्तन महोत्सवातून होत आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज टीव्ही मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसंच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका।